बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी। राज्यात आज जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांसाठी मतदान झालेलं आहे। निवडणुकांसाठीच्या मतदानाची वेळ देखील आता संपलेली आहे। संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत हे मतदान झालेलं आहे। तर निवडणुकांसाठीच्या मतदानाची वेळ आता संपलेली आहे। राज्यात आज जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांची ही निवडणूक आज पार पडलेली आहे। मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे। अनेक मतदारांनी मतदानाचा हक्क देखील या ठिकाणी बजावलेला आहे। संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान करण्याची वेळ होती। ही वेळ आता सरलेली आहे। मतदानाची ही वेळ संपलेली आहे। तर याच संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आपल्या सोबत कोल्हापूरचे प्रतिनिधी सतेज औंधकर जोडले गेलेले आहेत। छत्रपती संभाजीनगरहून सचिन बडे, सोलापूरहून वसीम अत्तार, तर रत्नागिरीतून राहुल वर्दे देखील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। छत्रपती संभाजीनगरमधून आपण आढावा घेऊयात। आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्या सोबत आहेत। सचिन, नेमकी काय परिस्थिती त्या ठिकाणी पाहायला मिळाली? कृपा, सकाळी मतदान सुरू झालं अतिशय शांत पद्धतीने आणि संथ गतीनं मतदान सुरू होतं। 3:30 वाजेपर्यंत हे मतदान तब्बल 53% पोहोचलं। मात्र त्या पुढील आकडेवारी अद्यापही प्रशासनानं ही जाहीर केलेली नाहीये की किती मतदान झालं। मतदान प्रक्रिया आता थांबलेली आहे, कारण ही मतदान प्रक्रियेसाठी मोठा जो या ठिकाणी बंदोबस्त होता पोलिसांचा तो पाहायला मिळाला। मात्र तरी सुद्धा छत्रपती संभाजीनगरमध्ये बोगस मतदान केलं जात असल्याचा प्रकार स्वतः मंत्र्यांनी बोलून दाखवलाय। तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये काही मतदान केंद्रांवर गोंधळ आणि राडा देखील पाहायला मिळाला, कारण एक अपेक्षा होती की हे मतदान शांततेने व्हावं। सकाळच्या सतत शांततेत झालं, मात्र दुपारनंतर काही ठिकाणी स्टॉल लावण्यावरून वाद झाले, काही ठिकाणी उमेदवार आत जात होते किंवा काही कार्यकर्ते आत जात होते, त्याच्यामुळे वाद झाले। म्हणजेच संघर्ष जो होता तो मतदानावेळी सुद्धा पाहायला मिळाला। मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला आणि ती नियंत्रणात देखील आणली। ही निवडणूक तेवढी महत्वाची आहे, कारण या निवडणुकीमधून आमदार, खासदार, मंत्री किंवा आजी माजी आमदार, खासदार, मंत्री यांची निकटवर्तीय नातेवाईक, मुलगा, बहीण, पत्नी हे या मैदानामध्ये उतरलेले होते आणि पूर्णपणे प्रतिष्ठा पणाला लागलेली होती। त्यामुळं दुसरीकडून असा देखील आरोप केला गेलाय की या निवडणुकीमध्ये काही बोगस मतदारांना बसेस भरून आणलं गेलं आणि त्यानंतर म्हणजे ते शहरातील मतदार होते, त्यांना ग्रामीणमध्ये आणण्यात आलं आणि त्यांचे मतदान घेतले। अशा प्रकारचा जो गंभीर आरोप आहे तो स्वतः सत्ताधारी मंत्र्यांनी केलेला आहे। त्यामुळं या मतदान प्रक्रियेवर आणि मतदानावर सुद्धा आता स्वतः सत्ताधारीच प्रश्न उपस्थित करतायत। तर दुसरीकडे गोंधळाचं वातावरण होतं, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये एक चित्र पाहायला मिळालं, म्हणजे मतदान सुरू होण्याच्या आधी किंवा मतदान सुरू होताना या ठिकाणी मशीनची पूजा देखील करण्यात आली। तर दुसरीकडे 108 वर्ष वय असलेली आजी, जी स्वातंत्र्य काळाच्या आधीचा जन्म होता, अनेक वर्षांपासून मतदान केलं होतं, तर आग्रह करत मुलाला मतदानासाठी त्या गेलेल्या होत्या। म्हणजे एकीकडे कुठेतरी आनंदाच्या बातम्या होत्या, तर काही ठिकाणी नाराजीचा सूर जो होता तो पाहायला मिळाला। मात्र मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे। 3:30 वाजेपर्यंत 53% मतदान झालेलं आहे। त्यामुळे कोल्हापूरचा आढावा घेऊयात। कोल्हापूरहून आपले प्रतिनिधी सतेज औंधकर आपल्याशी जोडले गेलेले आहेत। सतेज, कोल्हापूरमध्ये कशा प्रकारे मतदान प्रक्रिया पार पडली आहे? कृपा, खरं पाहिलं तर सकाळपासून अगदी चुरशीनं ईर्षेनं जे आहे ते मतदार बाहेर पडल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि हेच मतदान आहे ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत साधारणतः 58% वरती गेलेलं आहे। अजूनसुद्धा कोल्हापूर जिल्ह्यातल्या काही केंद्रांवरती अगदी मोठ्या प्रमाणावरती मतदारांच्या रांगा आहेत। मात्र मी सध्या पाचगाव या मतदान केंद्राच्या बाहेर आहे। तिथं आताच काही वेळापूर्वीच मतदार आहे ते त्या ठिकाणी आत गेलेले आहेत आणि आता त्याचा दरवाजा आहे तो लावलेला आहे। त्यामुळे मतदार प्रक्रिया कुठेतरी आता संपत आल्याचं इथं पाहायला मिळतंय। मात्र काही घटना वगळता विशेषतः राशिवडेमध्ये वृद्ध मतदाराला आत घेऊन जाण्यावरून जो राडा झाला, या राड्यामध्ये खरं तर खूप मोठ्या प्रमाणावरती पोलिसांनी त्या ठिकाणी रोखण्याचा प्रयत्न केला। मात्र राडा जसा वाढत चालला तर त्या ठिकाणी काही सौम्य लाठीमार देखील पोलिसांना करायला लागला। गडिंग्लज तालुक्यामध्ये देखील एका उमेदवाराच्या प्रतिनिधीला मारहाण झाल्याची घटना घडली। अशा किरकोळ घटना वगळता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शांततेत मतदान आहे ते पार पडलेलं आहे। खरं तर गेल्या काही वर्षांची मतदानाची आकडेवारी पाहता यंदा उच्चांक होईल अशी एक शक्यता जी आहे ते उमेदवार असतील, मतदार असतील, आणखीन नेते असतील त्यांनी वर्तवल्याचं देखील पाहायला मिळतंय। खरं तर कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारण पाहता मंत्री हसन मुश्रीफ,
पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार सतेज पाटील यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा जी आहे ती आज पणाला लागलेली आहे। खरं तर आता मतदान प्रक्रिया सगळी पूर्ण झालेली आहे। मतदार राजा नेमका कुणाला कौल दिलेला आहे, आणखीन त्याचा निकाल काय लागणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असलं तरी आता जे आकडेमोड आहे ती आता उमेदवारांचे प्रतिनिधी आणि उमेदवार करताना पाहायला मिळत आहेत। खरं तर कोल्हापूरच्या राजकारणामध्ये महायुतीतीलच भाजपा असेल, शिंदेची शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी असेल हे एकमेकांच्या विरोधात अनेक ठिकाणी लढताना पाहायला मिळालेले होते। त्यासोबतच काही ठिकाणी महाविकास आघाडीच्या विरोधात महायुती असा देखील लढत आपल्याला पाहायला मिळालेली होती आणि त्यामुळेच कोल्हापूरच्या राजकारणामध्ये अनेक वेळा चुरशीनं हे मतदान यापूर्वी पण झालेलं आहे आणि आत्ता पण झाल्याची जी आहे ती आपल्याला माहिती आहे ती समोर येते आहे। सकाळपासून कायदा व सुव्यवस्थेचा जर प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी प्रयत्न केल्याचं देखील दिसून येते। राशिवडे आणि गडिंग्लज तालुक्यातील एक घटना वगळता संपूर्ण जिल्ह्यामध्ये शांततेत मतदान आहे ते झालेलं आहे। जवळपास 3000 पेक्षा अधिक होमगार्ड आणि 2000 पेक्षा अधिक पोलीस जे आहेत ते रस्त्यावरती या ठिकाणी तैनात होते। त्यामुळेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाही आहे आणि जिल्ह्यामध्ये संपूर्ण शांततेत मतदान आहे ते पार पडताना आपल्याला दिसून येते। जिल्ह्यातील काही केंद्रांवरती मतदानाच्या जरी रांगा असल्या तरी साधारणतः पुढच्या तासाभरामध्ये हे सगळे जे ईव्हीएम मशीन आहेत ते घेऊन आपापल्या ठिकाणी ज्या स्ट्रॉंग रूम आहेत त्या स्ट्रॉंग रूममध्ये हे ईव्हीएम मशीन असेल आणि उद्याचा दिवस वगळता परवा दिवशी सकाळीपासून ही मतमोजणीची प्रक्रिया आहे ते सुरू राहणार आहे। मात्र उमेदवारांना 48 तास वाट बघावी लागणार आहे आणि परवा दिवशी साधारणतः 11 वाजल्यानंतर हे निकाल आपल्या हाती यायला सुरुवात होणार आहे। कृपा सतेज, यानंतर आपण थेट सोलापुरात जाऊयात। आपले प्रतिनिधी वसीम अत्तार देखील आपल्याशी जोडले गेलेले आहेत। वसीम, सोलापूरहून काय अपडेट येते, कशा प्रकारची ही मतदान प्रक्रिया सोलापुरात पार पडली आहे? पण निश्चितच पाहायला गेलं तर सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणुकीचं मतदान जे आहे ते आज संपन्न झालेलं आहे। जिल्हा परिषदेच्या 68 जागांसाठी 271 उमेदवार जे आहेत ते रिंगणात होते। त्याचबरोबर पंचायत समितीच्या 136 जागांसाठी 485 उमेदवार जे आहेत ते रिंगणात होते आणि या सर्व उमेदवारांचं मतदान या सर्व उमेदवारांना जे मतदारांनी जे मतदान जे केलेलं आहे ते पेटीमध्ये आता जे आहे ते बंद झाल्याचं आपल्याला ईव्हीएम मध्ये जे आहे ते पाहायला मिळाले। एकंदरीत पाहायला गेलं तर सोलापूर जिल्ह्यात जे आहे ते आतापर्यंत जे आहे ते 3.5 पर्यंत जर आकडेवारी पाहिली तर 47.99% जे आहे ते हे मतदान झालं होतं। त्यामुळे अंदाजे जर आपण पाहिले गेलं तर 50%च्या थोडंफार वरती जे आहे ते मतदान झाल्याची आकडेवारी जी आहे ते आपल्याला काही वेळामध्ये जे आहे ते समोर येईल। मात्र एकंदरीत पाहिलं गेलं तर शांततेत मतदान जे आहे ते या सोलापूर जिल्ह्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। कुठेही अनुचित प्रकार जे आहे ते घडलेले नाहीत। पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील जे आहे ते विविध मतदान केंद्रांवरती लावण्यात आला। त्याचबरोबर ड्रोनच्या साहाय्याने देखील जे आहे ते पोलिसांनी सर्वत्र नजर ठेवली होती। एकंदरीत पाहिलं गेलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये जे आहे ते महायुती जे सत्तेमध्ये जरी एकत्र असले तरी या ठिकाणी एकमेकांच्या विरोधात असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। त्याचबरोबर महाविकास आघाडी बरोबर देखील जे आहे ते महायुतीतील सत्तेतील पक्षाने देखील जे आहे ते युती करून जे आहे ते निवडणूक लढवली या ठिकाणी लढवल्याचं देखील पाहायला मिळालं। एकंदरीत पाहिलं गेलं तर सोलापूर जिल्ह्यातील आमदार असतील, माजी आमदार असतील यांची प्रतिष्ठा जी आहे ते या निवडणुकी जे आहे ते पणाला लागली। एक ग्रामीण भागातली निवडणूक जी आहे ते ही मानली जाते आणि ग्रामीण भागाच्या विकासाच्या दृष्टीने ही निवडणूक खूप महत्त्वाची जी आहे ते सांगितली जात असते। निश्चितच वसीम, खरं तर मतदारांचा कशा प्रकारचा उत्साह त्या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे या मतदान प्रक्रियेदरम्यान? तो कृपा फार चांगल्या पद्धतीचा मतदार राजाचा जो आहे तो उत्साह या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार जो आहे तो या ठिकाणी घडलेले नाहीत। एकंदरीत पाहिलं गेलं तर मतदार राजाने सकाळपासून मतदानासाठी जो आहे तो बाहेर पडला होता। मोठ्या प्रमाणात गर्दी देखील जी आहे ते मतदान केंद्रांवरती पाहायला मिळाली। साधारणपणे आतापर्यंत जर आपण पाहिलं असेल तर 3.5ची आकडेवारी जी आहे प्रशासनाने दिलेली 47.66% जे आहे ते मतदान पार पडलं। त्यामुळे थोड्या वेळात देखील जे आहे ते अजून जे 5.5 पर्यंत किती टक्के मतदान झाले याची आकडेवारी देखील जे आहे ते समोर येईल। कृपा जी, निश्चितच खरं तर असेच जोडलेला रहा वसीम आपल्यासोबत। या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी निवडणुकांसाठीच्या मतदानाची वेळ आता संपलेली आहे। अनेक ठिकाणी मतदारांनी, दिग्गज नेत्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। अधिक अपडेट घेऊयात लातूरमधून। थेट आपले प्रतिनिधी सचिन अंकुलगे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। तर सचिन, लातूरमध्ये कशा प्रकारे मतदार प्रक्रिया पार पडलेली आहे?
नक्कीच जर पाहायला गेलं तर लातूर जिल्ह्यामध्ये जे आहे ते 59 जिल्हा परिषदेच्या जागांसाठी आणि पंचायत समितीच्या 118 गणांसाठी ही निवडणूक होती आणि सकाळपासूनच या ठिकाणी मतदानाला सुरुवात झालेली होती आणि आता संध्याकाळी जी पाहायला गेलं तर आता सध्या मतदानाची वेळ या ठिकाणी संपलेली आहे. आतापर्यंत 3:30 वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी जी आहे ती आपल्या हाती आलेली आहे. त्यानुसार 50.5% मतदान जे आहे ते या ठिकाणी झालेलं आहे. तर एकंदरीतच बघितलं तर 7 ते 7.5 लोकांनी 3:30 वाजेपर्यंत जे आहे ते या ठिकाणी मतदान केलेलं आहे. प्रशासनाकडून ही चांगली पूर्ण तयारी करण्यात आलेली होती आणि मोठा फौजफाटा या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले होते. कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार या ठिकाणी लातूर जिल्ह्यामध्ये मतदान प्रक्रियेमध्ये या ठिकाणी घडलेला नाहीये. शांततेत जे आहे ते या ठिकाणी मतदान जे आहे ते या ठिकाणी पार पडलेलं आहे. आता 5:30 नंतरची आकडेवारी जी आहे ती यानंतर आपल्याला भेटणार आहे. जी, निश्चितच सचिन, सतेज, सचिन आणि वासिम अत्तार आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.